हरिओम मंडळी, जर्नी विथ अर्पितासोबत तुमचं स्वागत आहे. हा आहे माझा छोटा भाऊ यश. आता आम्ही जाणार आहोत चांदेश्वरी वॉटरफॉल बघायला. हा एक हिडन वॉटरफॉल आहे बरं का. आम्ही सगळे जाणार आहोत आणि हे आहे माझे गुरुजी, म्हणजे आम्ही त्यांना स्वामीजी बोलतो. सगळ्यांचं डिस्कशन चालू होतं, कोण कसं जायचं, कोण पुढं जाणार आणि कोण मागं थांबणार, कोण 4 व्हीलरमध्ये जाणार आणि कोण 2 व्हीलरवर. मी 2 व्हीलरवर होती. आम्ही निघालो आहे आता. बघा आम्हाला कोणते गावं लागले हे मी तुम्हाला सांगणार आहे. हे आहे जातेगाव, मोठा पिनाकेश्वर, मोठा महादेव. हे पण मी तुम्हाला एक दिवस नक्की दाखवेल. तुम्हाला जर सर्व स्थळं बघायची असेल किंवा आम्ही कसं गेलो, किती किलोमीटरवर आहे हे जर बघायचं असेल तर मोठा ब्लॉग बघायला विसरू नका. हे होतं ढेकूगाव म्हणजे इथं कपिलनाथ आश्रम आहे. इथं हे पण बघण्यासारखं स्थळ आहे. मी तुम्हाला मोठ्या ब्लॉगमध्ये सर्व दाखवणारच आहे. इथून नांदगाव 26 किलोमीटरवर आहे आणि हे जे स्थळ आहे ना चांदेश्वरी वॉटरफॉल, हे नांदगावच्या मागं आहे. हे एक छोटंसं गाव आहे बरं का, कुसुमतेल. हे पण आम्हाला वाटेमध्ये लागले. हे कुसुमतेलचं बस स्टँड. आम्ही निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत पुढे गेलो आणि आता आम्ही 2 मिनिटातच फायनली आम्ही पोहोचलो. पण आम्ही इथे कसे पोहोचलो आणि कोणत्या रस्त्याने आलो हे जर तुम्हाला बघायचं असेल ना तर मोठा ब्लॉग नक्की बघा. मी आता टाकणारच आहे तो ब्लॉग. आणि त्या ब्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला आलं पाहिजे ना, तर सर्वात पहिले तुम्हाला नोटिफिकेशन येईल. पण तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन घंटी दाबायला विसरू नका. आम्ही फायनली इथं पोचलो आहे. सर्व आमच्या पुढे गेले होते. आमच्या पुढे सर्व गेले. छत्रपती संभाजीनगरवरून हा हिडन वॉटरफॉल फक्त 3 तासाच्या अंतरावर आहे. पण कसं यायचं हे जर तुम्हाला ऐकायचं असेल ना तर मी सर्व मोठ्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे. आता मी कॅमेरामॅनकडं कॅमेरा देऊन दिला आणि म्हटलं आता मला पाणी पाहिलं की मज्जा वाटते ना, का मला असं वाटतं त्या पाण्यातच जावं, परंतु मला कोणी जाऊनच देत नव्हतं त्याच्यात, कारण खूप पाण्याचा प्रवाह जास्त होता. हा बघा, हा वरतून इथून पाणी येतं आणि हे तर असं पडतं. तिथं एक महादेवाची पिंड आहे. आता स्वामीजींना कोणीतरी भेटलं होतं तर ते त्यांच्यासोबत बोलत होते. माझे गुरुजी आहेत बरं का हे. हा बघा ते किती पाणी वाटतं. असं बोलतात की इथं बाज जी असते ना आपली, त्याच्यात 7 बाजूला जेवढा सून लागतं ना तेवढं मोठं हे गड्डा आहे. आमच्या आजी आजोबा सांगायचे आणि स्वामीजी पण असं म्हणतात. पण काय माहिती हे खरं आहे की खोटं आहे. ह्या आहेत आमच्या ताई. आम्ही पुढं चाललो आहे. आता वरती चाललो आहे. असं ढगाळ वातावरण होतं, त्याच्यामुळे आम्हाला ना भीती वाटत होती. आम्हाला लवकर खाली यायचं होतं, त्यामुळे आम्ही थोडंसं जोरात वरती गेलो. आणि मी तर स्वामीजींसोबतच होती. कॅमेरामॅन मागं थांबले होते, कारण की त्यांना सर्व शूट करायचं होतं. हे बघा कसं पाणी वाहतंय. पुढं जाऊन बसली होती. बापूचं आणि स्वामीजींचं काहीतरी बोलणं चालू होतं. आम्ही बापूंची खूप मजा घेत असतो बरं का. तुम्हाला जर ही मजा बघायची असेल ना तर तुम्ही नक्की मोठा ब्लॉग जाऊन बघा. आम्ही त्यांची खूप मजा घेतली. एवढं हसायला येतं ना, खूप हसायला येतं. सबस्क्राईब करा बरं का माझ्या चॅनलला नक्की. तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला तर सबस्क्राईब करा. मनापासून करायचं असेल तर करा. मी बळजबरी म्हणत अजिबात नाही. आम्ही नंतर वरती गेलो. वरती गेल्यानंतर दर्शन वगैरे घेतले. आता स्वामीजी पूजा करतील. मला स्वामीजींनी तिकडे जाऊनच दिलं नाही, कारण आम्ही अजून एका ठिकाणी गेलो होतो. ते मी मोठ्या ब्लॉगमध्ये दिलेलं आहे. ते जर तुम्हाला बघायचं असेल तर मोठा ब्लॉग बघू शकता.